नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। चंद्रपुर शहर की राजनीति इस वक्त एक बड़े मोड़ पर खड़ी है। महानगर पालिका की कुर्सी, वो कुर्सी जो सिर्फ सत्ता नहीं बल्कि शहर के भविष्य की दिशा तय करती है। आज चंद्रपुर में बेहद उत्साह और उम्मीदों का माहौल है। हर गली, हर चौक, हर राजनीतिक गलियारे में सिर्फ एक ही सवाल गूंज रहा है, महानगर पालिका का ताज आखिर किसके सर सजेगा। महापौर और उप महापौर पद के लिए उम्मीदवारों की कतार लंबी है। हर चेहरा अपनी दावेदारी पेश कर रहा है। कोई संघर्ष की कहानी सुना रहा है तो कोई वर्षों की मेहनत का हवाला दे रहा है। लेकिन सवाल सिर्फ ताज पहनने का नहीं है, सवाल है उस ताज की गरिमा को निभाने का। क्योंकि महानगर पालिका का ताज सिर्फ सम्मान नहीं, एक जिम्मेदारी है, शहर के विकास की, नागरिकों के विश्वास की और चंद्रपुर के भविष्य की। हर दावेदार यही कह रहा है, अगर ताज मेरे सर सजा तो चंद्रपुर बदलेगा, चंद्रपुर आगे बढ़ेगा। इसी उम्मीद, इसी संघर्ष और इसी राजनीतिक जोड़ तोड़ के बीच महापौर और उप महापौर पद के लिए फॉर्म भरे जा चुके हैं, रणनीतियां बन चुकी हैं और जोड़ घटाव का खेल शुरू हो चुका है। अब निगाहें टिकी हैं उस पल पर जब फैसला होगा और ये साफ हो जाएगा कि सत्ता का ये ताज आखिर किसके सर सजेगा। चंद्रपुर की जनता देख रही है, राजनीति सांस रोक कर खड़ी है, क्योंकि जीत सिर्फ कुर्सी की नहीं होगी, जीत होगी चंद्रपुर के भरोसे की। सांगा आम्हाला। आज मला आमच्या आदर्श नेते, आमचे आदरणीय सुधीर भाऊ, आमचे आमदार किशोर भाऊ, आमचे भाई यांच्या मार्फत मला आज महापौरचा उमेदवार दिला आहे आणि भाजपचाच उमेदवार होतील आणि वर पण सगळे बोलणं चालू आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की भाजपचाच नगरसेवक होणार आहे। आमचं समीकरण दिल्ली आणि प्रांतापासून आहे। भारतीय राष्ट्र काँग्रेसचे संपूर्ण नगरसेवक एकत्र एकरूपी आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्हाला उपमहापौर होण्यामध्ये विजयाची संधी 100%। तुमची चर्चा सुरू असलेल्या उभाट्याने स्वतः फॉर्म भरला आहे दोन्ही याच्यासाठी, ते पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याविषयी। मग तुमच्या सोबत असलेल्या पप्पू देशमुख यांनी सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज ते सुद्धा पक्षश्रेष्ठी ठरले आलं होतं, मात्र तरी देखील एक कॉमन उमेदवार निवडता आलेला नाही। 4 लोकांनी अर्ज दाखल केलाय। प्रक्रिया आहे ते आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि आमच्या खासदार प्रतिभाताई पाटील, प्रतिभाताई धानोरकर आणि विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक महापौर आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्याच्याकरता म्हणून आम्ही 4 उमेदवार यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि 10 तारखेला याच्या बाबतीत स्पष्टता होईल की कोण उमेदवार राहील। उपमहापौर उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार, 4 फॉर्म भरलेले आहे, एक उमेदवार ठरवला जाईल ना। उपमहापौर अर्ज करताना वेगवेगळे 2 गट वेगवेगळे आले, त्याच्यामुळे महापौर निवडणुकीवर यावर काँग्रेसला परिणाम पडणार नाही नाही, काही परिणाम पडणार। दोन्ही गट एकत्र आहे, कुठलाही हे नाही आहे त्याच्यात अंतर्गत मतभेद, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही। तुमच्या प्राथमिक नाही तसं काही नाही, ते आम्ही आधी येऊन गेलो होतो, ते नंतर आले। त्याच्या तुम्ही सहकारी पक्षाला पद देतो म्हटलं तर जनविकास सेनेने जो अजूनपर्यंत काही बोलणं झालेलं नाही आहे, तसं ते वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे। धन्यवाद। नाही, सत्ता तर भारतीय जनता पक्षाची सत्ता बसेल, येणारा तुम्हाला 10 तारखेला समजून येईल। सत्ता भारतीय जनता पक्षाची बसेल हे नक्की आहे। कोणासोबत चर्चा सुरू आहे? तुमच्याकडे समीकरण जुळत नाहीये। समीकरण नेत्या लोकांची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे नेते लोक बरोबर काम करून राहिले आणि त्या हिशोबाने भारतीय जनता पक्षाची सत्ता नक्की बसेल। थँक्यू। पण शिवसेना आणि वंचित युतीकडून उपमहापौर पदासाठी नामनिर्देश पत्र दाखल केलेलं आहे, काय सांगा? चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता सौभाग्यवती मनस्वी संदीप गिरेत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडीत व अपक्ष उमेदवार मी आणि नंदुभाऊ नागरकर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महापौर पदाचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे। त्याचप्रमाणे उपमहापौर पदाकरिता मी प्रशांत आनंदराव दानव, माझ्या समर्थनाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडी व अपक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत।
आणि उपमहापौरसाठी नामांकन अर्ज दाखल केले का? आम्ही आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज महानगर आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे. आमच्या महानगर आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, 4 सदस्य आहेत. त्यासोबतच वडगाव प्रभागातून आमच्या उमेदवारांनी 2 वेळा महापौर आलेल्या उमेदवाराला हरवले, एका दुसऱ्या उमेदवाराने माजी नगराध्यक्ष असलेल्या उमेदवाराला हरवले. त्यानंतर मी स्वतः 2500च्या लीडने निवडून आलो. संपूर्ण शहरातील प्रभागातील लोकांनी स्वतःहून आमचा प्रचार केला आणि एकोरी प्रभागातून एका दिग्गज उमेदवाराला पराभूत करून आमचे सहकारी एक निवडून आलेले आहेत MIMचे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकभावना अशी आहे चंद्रपूरमधल्या लोकांची की आम्ही 8 वर्ष महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आणि आम्ही कशा पद्धतीनं प्रशासनावर वचक मिळवायचा, कसे कामं करायचे, चंद्रपूरच्या समस्या कशी निकाली काढायच्या याच्याबद्दल आम्हाला सखोल माहिती या ठिकाणी, अनुभव या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे शहरात एक लोकभावना होती की चांगलं काम करू शकतात. लोकांनी आमच्याकडे आग्रही मागणी केली की तुम्ही हा महापौरपदाचा अर्ज दाखल करावा. तसा तो आम्ही दाखल केला आणि आता काँग्रेस आमच्या आघाडीचे अजूनपर्यंत महापौर उपमहापौर ठरलेले नाही आहे. त्यामुळे चांगल्या लोकांच्या हाती आमचं असं मत आहे की आमच्या आघाडीनं आमच्यापेक्षा माझं स्वतःचं एज्युकेशन BE मेकॅनिकल आहे, माझ्यापेक्षा जास्त शिक्षित, महानगरपालिकेचा जास्त अनुभव असलेला, जास्त घोटाळे उघडकीस आणलेला, लोकांसाठी जास्त झटलेला अशा पद्धतीचा उमेदवार जर आघाडीनं दिला तर आजही आम्ही थांबायला तयार आहोत. पण आमच्यापेक्षा सक्षम उमेदवार मिळत नसेल तर आमचा दावा आम्ही कायम ठेवू आणि आम्ही मागणी करू की ज्या पद्धतीनं आम्ही महापौर पदासाठी काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत, उपमहापौर पदासाठी आम्हाला आशा आहे आघाडी धर्माचं पालन ते पण करतील आणि आम्हाला उपमहापौर पदासाठी मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मला सुरू करायचं आहे की तुम्ही काही विचारणार? आज आपण इथे नामनिर्देश पत्र महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी दाखल केलेलं आहे. काय सांगाल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी अशी आम्ही युतीमध्ये लढलेलो उमेदवार. आम्ही 10 नगरसेवक आहोत आणि महापौर पदाचा अर्ज आणि उपमहापौर पदाचा अर्ज आज आम्ही नामांकन दाखल केलेला आहे. पक्षश्रेष्ठीकडून काही सूचना आल्या की कोणाला सहकार्य करायचं आहे पुढच्या काळामध्ये? सध्या तरी काहीच नाही. जो आमचा महापौर करेल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. अजूनही भूमिका ठाम आहे? अजूनही भूमिका ठाम आहे आणि आखरीपर्यंत हीच भूमिका आमची राहणार आहे. चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता अजय S. दुबे की रिपोर्ट। महापौर और उप महापौर पद का ये चुनाव चंद्रपुर के लिए एक नया अध्याय तय करेगा। जीत केवल कुर्सी की नहीं बल्कि शहर की जनता के भरोसे की होगी। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।